महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। टोरेसच्या मुख्य संस्थापकांपैकी एक ओलेना स्टोएना ही युक्रेनी महिला आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आली असून तिचा शोध सुरू करण्यात आलाय। तसेच संस्थापक विक्टोरिया कोवालेंकोसह अन्य पदाधिकारी ख्रिसमसचा बहाणा करत डिसेंबर अखेरीस देशाबाहेर पसार झाल्याचं चौकशीत समोर येत आहे। दरम्यान शिवाजी पार्क पोलिसांनी 6 महिन्यांपूर्वी टोरेसला पाठवलेल्या पत्रानंतर पुढे काय झाले, चौकशीला ब्रेक का लागला याचा त्यात एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आलाय। टोरेस प्रकल्पात आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी सुरू असून आतापर्यंत 3000च्या आसपास खडे आणि 5 कोटी रुपये पोलिसांनी हस्तगत केले। जयपूरसह भारतातील लोकल मार्केटमधून टोरेसचे संस्थापक खडे खरेदी करत होते। त्याचबरोबर सर्टिफिकेट कार्ड दिले जात असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास बसला होता। या प्रकरणी अटकेत असलेली तानिया कासोतोवा आणि व्हॅलेंटिना गणेश कुमार या दोघी व्यवस्थापकांसाठी दुभाषक म्हणून काम करत असून घोटाळ्याशी काही संबंध नसल्याचं सांगत आहे। तानियाच्या घरातून 77 लाखांची रोकड जप्त करण्यात आली असल्याने या दोघींचा कटात सहभागाचा पोलिसांना संशय आहे। ओलेना विरोधात नवी मुंबई आणि मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून प्रमुख संशयितांपैकी ती एक आहे। ख्रिसमसच्या बहाण्याने तिने विक्टोरिया सोबत पलायन केल्याचं समजतंय। 10वी नापास असलेला तौफिक उर्फ रियाज कार्टर हा टोरेसचा सीईओ होता। संचालक असलेला सर्वेश सुर्वेचा मित्र असलेल्या तौफिकचा शोध सुरू आहे। तो भातखळ्यात आधार कार्डही बनवत होता, त्यामुळेच त्याला यात सहभागी करून घेतल्याचं समोर येत आहे। मीरा रोडच्या रामदेव पार्क भागातील टोरेस ज्वेलरी फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर नवघर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। रामदेव पार्कच्या अनंत एक्झोरिया इमारतीमध्ये भाड्यानं टोरेस ज्वेलरी शोरूम उघडण्यात आलं होतं। या फसवणुकी प्रकरणी सोमवारी पोलिसांनी तपास सुरू केला। कंपनीची बँक खाती आणि त्यातील 9 कोटी 24 लाखांची रक्कम गोठवण्यात आली। गुरुवारी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी आदींनी शोरूमची पाहणी केली होती। टोरेस शोरूमची जागा ज्या तरुणीच्या नावानं भाड्याने घेण्यात आली होती त्या लक्ष्मी यादव हिला तारदेव येथून अटक करण्यात आली आहे। शाखेचा व्यवस्थापक नितीन लखवाणी आणि रोकपाल मोहम्मद शेख यांना अटक केली आहे। पोलिसांनी लखवाणी आणि शेख या दोघांकडून 26,20,000ची रक्कम हस्तगत केली आहे। तक्रारदारांची संख्या 76 झाली असून फसवणुकीची रक्कम 1 कोटी 7 लाख रुपयांपर्यंत गेली आहे। फसवणूक झालेले लोक जसे येत आहेत तशा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात आहेत असं उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितलंय। पोलीस उपनिरीक्षक संदीप वसकोटी हे तपास करत आहेत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।